हॅलो. तर माझ्या प्रिय मित्रांनो, ह्या सोशल मीडियावर बघा एक माकडाचं पिलू लय व्हायरल झालंय आणि ते माकड असून त्याच्याकडं जबान नसून त्याला म्हणते तर मुक जनावर आहे. पण आज ते मुक जनावर आपल्या मानव जातीतल्या प्राणी जीवाला काय शिकवायलंय तर ती आहे माणुसकी, आपुलकी, आपलेपणा. आता बरेच लोक त्या माकडाच्या पिल्ल्यावर व्हिडिओ काढायले तर आणि त्या माकडाच्या पिल्ल्याचं कौतुक करायले तर आणि माकडाच्या पिल्ल्याला महत्त्व द्यायले चांगली गोष्ट आहे. पण खरंच आपल्या मानव जातीतले हे जे प्राणी आहेत का ते जेवढं आज मुख्य जनावराला समजून घेण्याचा प्रयत्न करायले तर तेवढं ते स्वतःला कधी समजून घेते तर का. स्वतःला म्हणजे आता समजा मला कळायले बाई ते माकडाचं पिलू त्याची आई त्याला जन्म देताच मेली म्हण, तर ते उदास राहत होतं. तर त्याला एका प्राणीगृहात घेऊन गेल्याच्या नंतर कुणीतरी त्याला एक ते भावला दिला म्हण. तर त्या भावल्यासंगच ते राहतंय, भावल्यासंगच राहतंय. जसं की माझे मायबाप मेलेत तसं मी आयुष्य जगायले, लोकांसमोर वागायले. पण हे फोन जे आहे का फोन, ते फोन नसला की मग माझं मानसिक संतुलन बिघडत आहे आणि थरथर लटलट बीपीच वाढत आहे. हे सत्य आहे. कुणाला खोटं वाटू की खरं वाटू की नाटक वाटू, पण ही आदत सवय कुठल्याही गोष्टीची लावून घ्या ती घातक आहे. जशी की आता ही सोशल मीडिया आणि सोशल मीडियावर वावरण्यामुळे हे फोन माझ्यासाठी घातक आहे. मी माझ्या स्वतःचं व्यक्तिमत्व कुठंतरी डॅमेज करून घेतलेलं आहे. काय बाई आहे बाबा फालतू, अशा नजरांनी लोक मला ओळखीत येतं. काही जण तरी त्यांना माझ्याबद्दल काय माहिती नाही, काय नाही. पण मी जे दिसते, जे बोलते, जे दाखविते ठीक आहे. मी जगातली म्हणजे मी बी ह्याच समाजात वावरते तर मी बी ह्या समाजाचाच समाजासमोर मांडिते. पण मान्य कुणी करून घेत नाही असं आहे. जे समाजात असतंय ना तेच मी त्या समाजासमोर मांडिते, पण मान्य नाही तो करून घ्यायचे कुणी. वागायला वागत येतं पण मान्य कुणाला नसतंय, असं असतंय. तर त्या माकडाला बी तशी त्या भावल्याची आदत पडली तर त्या भावल्यासंगच ते बिचार राहतंय. त्याला फरक पडत नाही कोण माणूस आहे का त्याच्या बिरादरीमधून त्याच्यासारखे ते माकडं त्याच्या जवळ जात बी नाही आणि येत बी नाही. काही डिस्कनेक्टेड व्हायलंय की बघा. हे मला वाटतं इथूनच बंद करू काय की. हे व्हिडिओ काढायला गेलं की असंच व्हायलंय मला काहीतरी. म्हणजे व्हिडिओ काढायला गेले की असंच काहीतरी व्हायलंय मला, डिस्टर्ब व्हायलंय. तर मग ते माकडाचं पिल्लू सुद्धा त्याच्याच बिरादरीतल्या त्या माकडाच्या जवळ जात बी नाही आणि जवळ कुणाला करीत बी नाही. ते त्याचं आपलं त्या भावल्यासंग राहतंय.
जसं की मी माझ्या फोनमध्ये व्यस्त राहते या, बाकीहून मला काही घेणं देणं नाही. म्हणजे ह्या सोशल मीडियावर बरेच लोक आहेत, अख्खा समाजच आहे आपला, पण त्या समाजातल्या कुणीतरी म्हणावा की ही बाई ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ह्याला बोलती त्याला बोलती, किंवा मग काही फ्रॉड कुणासंग वागती, कुणाला लुटती लुबाडती. कधीच नाही. फोनशिवाय मला जमत नाही, हे सत्य आहे. तर हे मी जसं मान्य करून घेतलं, तसं त्या माकडाला समजून घेणारे लोक स्वतःला किती समजून घेतात की बाबा आपण काय करावा, काय कराय पाहिजे, आपण कसं वागाय पाहिजे, आपण लोकाला काही त्रास आपल्यामुळं व्हायला पाहिजे का, द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, अशा गोष्टी सोशल मीडियावर त्रास देणारे बी लोक लय आहेत. कुणाबद्दल काय माहिती असू की नसू, वाटतंय तसं टाकायचं बोलून. पण येतो का संबंध तिथं काही? आता समजा मी सोशल मीडियावर आहे, मला जेवढं बघत आहो तेवढीच मी तुम्हाला माहिती आहे. कधी माझ्या आयुष्यात काय घडत गेलेलं आहे, घडत चाललेलं आहे, काय कशी आहे मी, काय आहे मी, कुणी समजून घेण्याचा प्रयत्न केलाय का? केलाय? काय घेणं देणं आहे म्हणा आम्हाला? तू आम्हाला दिसलीस, तू आमच्यासमोर बोललीस, तुला का सोडायचं आहे? तुला धरून तिथंच पिळायचं आहे. ही माणुसकी आपल्या समाजाची. म्हणजे त्या माकडाच्या पिल्ल्याहून मला लक्ष आलं की बाई लोक स्वतःला साबित करण्यासाठी टाइम पडल्यावर म्हणते तर ना, गधे को भी बाप बनाना पडता है. तसं आपल्या स्वतःमधली क्वालिटी चांगली चांगली दाखवण्यासाठी त्या माकडाला लय व्हायरल केलं या. आणि त्या माकडाच्या ज्या भावना आहेत ना त्याच्यातून दिसून आल्यात बरं का, हे खरं आहे. पण त्या माकडाला आहे का काही माहिती आहे का बाबा? ते एक भावला आहे, निर्जीव आहे, आणि हे भावला माझी आई नाही. पण ते गुंतला का नाही, गुंतला का नाही त्या भावल्यासोबत? त्या माकडाचं पिल्लू, त्याचं मन रमलं का नाही त्या माकडाच्या पिल्ल्याचं त्या भावल्यासोबत? अरे आपण माणूस जन्म कशाला म्हणते तर? आपल्याला अक्कल दिली देवानं, डोकं दिलंय, आपल्याला बोलायला तोंड दिलंय, बघायला डोळे दिलेत, जगायला हातपाय दिलेत, कष्ट करून जगायला. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत मानव जातीच्या प्राण्यासाठी. पण मानव जात अशी कुच्चळ आहे आणि बेकार आहे. एवढी साधी गोष्ट समजून घेत नाही तर बाबा जवळ जर केलं तर रानचं पाखरू जवळ येतंय. माया लावल्यान, त्याला काही चारा पाणी केल्यान जवळ तर येतंय. पण ते पाखरू आहे, चारा पाणी आपण दिला म्हणून ते जवळ आलं, खाल्लं, पाणी पिलं आणि भरकून उडून गेलं. किती सोपं आहे का नाही? पण माणसामधली ती जिद्द, ते हट्ट माणसाला कुठं नेऊन घालतंय. लक्षात घ्या गोष्ट. आता समजा जरी बी मला एखादी गोष्ट
आकर्षित करीत असली तरी बी ती मला पाहिजेच. त्याच्यासाठी मी माझ्या स्वतःचं कितीही खर्चीकरण करून घेते या. पण मला एवढं समजून घ्यायचं नसतं की बाबा मला जी गोष्ट आकर्षित करते तिला मी कधीच मिळवू शकत नाही. ती माझ्यासाठी नाहीच. जरी बी माणूस म्हणतंय ना वस्तू असली तर आपण विकत घेऊ शकता, नाहीत घेऊ शकत व. व्यक्ती असली तर आपण त्याला का मिळवायचं त्याची इच्छा नसल्यावर, असं मला म्हणायचं आहे. कळलं का? व्यक्ती आपल्याला आकर्षित करतोय पण त्याला आपण किती आकर्षित करता आपल्याबद्दल, त्याच्या मनात काय विचार आहेत हे बी तेवढंच महत्त्वाचं आहे. समजून घेणार राहिला. एक मी उदाहरण द्यायले बरं का. जे व्यक्ती तुमच्यासाठी जन्मालाच आलेला नाही तर तुमचा त्या हट्ट काय कामाचा, तुमची ती जिद्द काय कामाची? अरे बाबा त्याचा जन्म त्याच्या मायबापानं दिलाय, त्याला त्याच्या हिशोबानं कसा जगायचा आहे ते ठरवणार. आपण कोण आहे ठरवणारे? अर्थात जे लोक स्वतःचं ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं बघत येतं असं इचकून, त्या लोकायला तर हे समज असायला पाहिजे. बाबा ज्याचं त्याचं आयुष्य ज्याच्या त्याच्या पर्यायानं जगायलं आहे, त्याच्यामध्ये आपला काय आहे भाग? आपण कुणाचं चांगलं करू शकत नाहीत तर मग आपण वाईट का करायचं कुणाचं? आपण कुणाला चांगलं म्हणू शकत नाहीत, बघवत नाही आपल्याला कुणाचं चांगलं, तर मग वाईट समोरच्याचं वाईट चितून किंवा वाईट होताना बघून आपल्याला मिळायलंय तरी काय? एवढं आपलं धडभलं व्हायलंय तरी काय? होतंय का काय धडभलं? माझी परिस्थिती वाईट आहे तर एखाद्याला आनंद मिळतोय. अरे ते आनंद कुण्या कामाचा आहे, किती दिवसाचा आहे? आणि ते आनंद घेऊन खरंच अमर व्हायचंय का काय? खरंच अमर व्हायचंय? लय गोष्टी आहेत आणि हे सगळा विचार नक्कीच मला येतोय. आणि म्हणूनच मी जसं मला कळतंय का तसं कधीच कुठली गोष्ट चुकीची केली नाही. ही सोशल मीडिया बी आहे आणि ह्या सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टीला सामोरे जावं लागतंय आणि ह्याची कल्पना नसल्यामुळं ह्या सोशल मीडियाला स्वतःच्या आयुष्यात इन्व्हॉल्व करून घेतलंय आणि तीच मोठी लटचूक झाली आहे. ह्याच्या अतिरिक्त ह्याच्या पलीकडं काही सुद्धा नाही आपण चुकलेलं. इतर जसा देश तसा भेस, म्हणजेच मी रोखठोक बोलते ह्या सोशल मीडियावर, पण ते काय दुसऱ्या ग्रहातलं बोलत नाही का दुसऱ्या देशातलं बोलत नाही. नाही, मी आपल्या इथलंच आपलंच आपल्यासमोर मांडते. तर लोक पापात घालीत मला पाप लागणार आहे का? पाप लावणाराला पाप लागन. मग का तर निष्पाप जीवाला तुम्ही एक पापिष्ट घोषित करताना तर मग तुम्हाला पाप का नाही लागायचं? तुम्हाला माहिती असतं का खरंच हे पापिष्ट आहे का नाही आहे? मग त्याच्याबद्दल तुम्ही कसं काय ठरवून मोकळे होता? हे बरेच विचार येतात मला, कारण की मी कधी कोणाला असं हे असलीन ही तसलीन हे असलान हे काय करायचं या? कुणाच्या आयुष्यात काय चालू आहे आपला काय माहिती आहे? म्हणजे असे विचार
नक्कीच मी तरी करीत आहे बघा. तर बऱ्याच गोष्टी आहेत अशा बोलायसारख्या, पण समजून कोण घेतंय का कोणी? अरे बाबा, माझ्या म्हणजे मला कुठंतरी जाणीव झाली आहे की जर आपण आपला विचार करायचा म्हणलं तर मग आता दुसऱ्यांबद्दल आपण चांगला विचार ठेवायलाच पाहिजे. आणि आता ते चांगला विचार म्हणजे काय आहे माहिती आहे का? बरेच लोक असे आहेत की त्यांना जे बघायचंय, ऐकायचंय, वागायचंय त्यालाच महत्त्व देते. तर आता मी तुम्हाला उगाचच काहीतरी बोलत बसले तर तुम्ही माझं ऐकतात का? नाहीत ऐकणार, हे मला माहिती झालं या. तुम्हाला जे ऐकू वाटतंय का तेच तुम्ही ऐकत आहो हे मला कळालंय, आणि म्हणूनच मी तुम्हाला जे ऐकू वाटतंय तेच बोलत असते या. त्याच्यामध्ये नक्कीच कुठं ना कुठं तरी मी माझ्या स्वतःचा विचार तर केलेलाच आहे. ते कसा बाबा, सोशल मीडियावर फुकटच्या फाकट स्वतःचं खर्चीकरण दुसऱ्याकडून करून तर असं बी होतंय आणि तसं बी होतंय. मग आता घातलंय उकळात मुंडकं, तुटू की फुटू. आता मला सांगा, नुसतं मी काय बी उगाचच बडबड केलं तर खरंच मला कुणीच वाईट म्हणणार नाही का? ह्याची गॅरंटी कुणाला आहे? हाय का कोणाला गॅरंटी? किती बी मी धार्मिक विचार मांडले, किती बी मी माझा जीव तोडून तुमच्या पुढं ठुला, काही माझ्या घरातलं काही खरं सगळं म्हणजे तुम्हाला एकदम अहो ते कसं असतं या, घोड्याने काय घोड्यावर बी चढू देत नाहीत आणि पायाने चढू देत नाहीत, असलं काहीतरी आहे ना. हा तसलं आहे, लय अवघड आहे. तर त्या माकडाच्या पिल्ल्याचं कौतुक बघून पुन्हा तरी आपल्यातली ती माणुसकी जागृत करावी, एवढंच मला वाटतंय. हां, नका कोणाला त्रास देऊ विनाकारण घेण्याने देण्याचा. का ज्याची त्याला जगू द्या, ज्याचे त्याच्या नशिबानं ज्याची त्याला मिळालंय आयुष्य. उगाचच कुणाला जिद्दीला पेटून कशाला उगाचच गृहीत धरायचं, त्याचा एक तिरस्कार करायचा आहे. अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत, दुश्मनी हे ते का करायचे, ना का करत जाऊ. काय चुकतंय का? आता असं सांगायला गेलं तर कुणी आलं तर बघा तोंडात आता माझ्या लास्टाला. असं बोलायला गेलं तर महत्त्व कुणी देत नाही व कुणाला ऐक वाटतंय असलं पांचट घरानं. आता बघा की हेच व्हिडिओ मी टाकायली, ते कुणीतरी बघत आहे का ती? मीठ मसाला ते म्हणतात ना, मिर्च मसाला लावून मसालेदार फोडणी दिल्यासारखं जर तुमच्या समोर तडका बसला दिला तर मग ते तुम्हाला वास येतं या. चला बाय.